आपल्याला पाहायचं आहे उदाहरण नंबर 16। बघा, राकेश लिमिटेडने 2000 भाग प्रतिभाग ₹100 प्रमाणे प्रतिभाग ₹20 प्रव्याजीवर निर्गमित केले। म्हणजे 2000 भाग ₹100 मूल्याचे ₹20 प्रव्याजीवर म्हणजे ₹120 विक्रीला काढले। त्यावर खालीलप्रमाणे प्रतिभाग रक्कमा देय होत्या। अर्जासोबत ₹20, आवंटनावर 50 प्रव्याजीसह। प्रथम याचना 20, अंतिम याचना 30। 20 आणि 50 70, 70 आणि 20 90, 90 आणि 30 120। नंबर 16, 3000 भागांकरिता अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी 2400 भागांसाठी अर्ज करणाऱ्यांना 2000 भागाचे आवंटन करण्यात आले। उरलेल्या 600 भागांचे अर्ज अस्वीकृत करण्यात आले आणि अर्जदारांना त्यांनी अर्जासोबत जमा केलेली राशी परत करण्यात आली। अर्जासोबत प्राप्त अतिरिक्त राशीचे समायोजन आवंटनामध्ये करण्यात आले। सर्व येणे रकमा योग्य वेळी मिळाल्या। केवळ श्री मंदार यांना 80 भागाचे आवंटन करण्यात आले होते। ते प्रथम आणि अंतिम याचना राशी देण्यास अपयशी ठरले, त्यामुळे त्यांच्याकडील भाग जप्त करण्यात आले आणि ते सर्व श्री केतन यांना प्रतिभाग ₹80 पूर्णदत्त पाहिजे, तिथं पूर्वदत्त झालं, ते पूर्णदत्त म्हणून पुनर्निर्गमित करण्यात आले। राकेश कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात रोस्किर्द नोंदी द्या। काय करा म्हणते? राकेश कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात रोस्किर्द नोंदी द्या। देऊया मग। बघा, उदाहरण नंबर 16, राकेश लिमिटेड च्या पुस्तकात बघा, आता काय म्हटलंय लक्ष द्या। किती भाग विकायला काढले त्यानं? 2000 भाग। किती विक्रीला काढले? 2000। खाली बघा, अर्जासोबत आवंटन, प्रथम याचना, अंतिम हप्ता, नंतर पहा खाली काय म्हणते। 3000 भागाकरिता अर्ज प्राप्त झाले। भाग किती विकायला काढले? 2000। अर्ज किती आले? 3000 भागासाठी। 3000 भागाचे अर्जाचे किती रुपये आहे? अर्जासोबत प्रार्थना राशी किती रुपये आहे? 20। बरोबर, 1 2 3 4, 1 2 3 4, शून्य आले, बेत्रिक 6, म्हणजे किती रुपये मिळणार आपल्याला? 60,000 रुपये अर्जासोबत मिळणार। किती रुपये मिळणार? 60,000 रुपये अर्जासोबत मिळणार। अर्जाची रक्कम मिळणार तेव्हा नोंद होते, बँक खाते नावे, भाग प्रार्थना राशी खाते जमा। भाग प्रार्थना राशी खाते जमा। किती रुपये? 60,000। 3000 भागांवर प्रार्थना राशी मिळाल्या बाबा। ठीक आहे। आता अडचण काय आहे का, यांनी भाग किती विकायला काढले? किती भाग विकायला काढले? पण अर्ज किती आले? म्हणजे 1000 अर्ज जास्त आले। 1000 भागासाठी अर्ज जास्त आले ना। 2000 भाग विकायला काढले, 2000 भागासाठीच अर्ज आले असते किंवा 2000 पेक्षा कमी अर्ज आले असते तर मस्त कार्यक्रम होता। कसा? बँक खाते नावे, भाग प्रार्थना खाते जमा, भाग प्रार्थना राशी खाते नावे, भागवंड खाते जमा। काय म्हटलं मी? बँक खाते नावे, भाग प्रार्थना राशी खाते जमा, भाग प्रार्थना राशी खाते नावे, भागवंड खाते जमा। दुसऱ्या नोंदीत काही बदल झाला नसता। केव्हा? 2000 भाग विकायला काढले, 2000 भागासाठीच अर्ज आले असते किंवा 2000 पेक्षा
कमी भागासाठी अर्ज आले असते तर कार्यक्रम बिघडला नसता. पहिली नोंद तर जशी आहे तशीच होते. बँक खाते नावे, भाग प्रार्थनाचे खाते जमा याच्यामध्ये बदल होत नाही. परंतु जेव्हा जास्तीच्या भागासाठी अर्ज येतात त्या जास्तीच्या भागाच्या अर्जाची विल्हेवाट लावा लागते. म्हणजे त्या जास्तीच्या अर्जाचं केलं काय यांनी, म्हणजे जास्तीच्या भागाचे अर्ज प्राप्त झाले ना. 1000 भागासाठी जे रक्कम जास्त येणार आहे, 1000 भागासाठी 20 रुपयानं 20,000 रुपये जास्त आले ना. मग मला सांगा 2000 भागासाठी 20 रुपयानं किती शून्य, 4 शून्य बेदोनी. 2000 भागासाठी 20 रुपयानं 40,000 यायला पाहिजे होते, बरोबर आहे. किती भाग विकायला काढले, 2000 भागासाठी 20 रुपयानं 40,000 यायला पाहिजे होते. पण आपल्याकडे 3000 भागासाठी अर्ज आले, त्याच्यामुळे 20 रुपयानं पैसे किती आले आपल्याजवळ, 60,000. म्हणजे 20,000 रुपये जास्त आले आपल्याजवळ. किती रुपये जास्त आले, 20,000 रुपये जास्त आले. मग जास्तीच्या आलेल्या रकमेची विल्हेवाट लावा लागेल ना. तुम्ही 2000 भाग जर विकायला काढले आणि अर्ज आले 3000 तर तुम्ही 2000 पेक्षा जास्त भाग वाटू शकता का वाटू शकत नाही, कारण तुमच्याजवळ भागच नाही आहे. तुम्ही 2000 भागच विकायला काढले ना. मग 2000 भाग विकायला काढले तर तुम्हाला 2000 भागच विकावे लागतील, कारण 3000 भाग जरी तुम्हाला अर्ज आले तरी तुम्ही विकायला जेवढे भाग काढले तेवढेच भाग विकायला लागते. पेक्षा कमी विकू शकता पण जास्त विकू शकत नाही, कळलं ना. कारण विक्रीला किती काढले, 2000 आणि अर्ज किती आले, 3000. तर तुम्ही 2000 भाग विकू शकता, पेक्षा कमी विकू शकता. 2000 भाग विकायला काढले ना, 1800 भागासाठी अर्ज आले, 1800 भाग विकू शकता तुम्ही. पण 3000 भाग कसे विकाल, कारण तुमच्याजवळ किती भाग आहे, 2000. विकायला किती काढले, 2000. तर मग 2000च भाग विकायला लागेल ना तुम्हाला. मग 2000 भाग विकायला काढले आणि अर्ज आले 3000, म्हणजे 1000 भागासाठी अर्ज जास्त आले. 2000 भागासाठी 20 रुपयानं 40,000 यायला पाहिजे होते, पण 3000 भागासाठी अर्ज आल्यामुळे पैसे किती आले आपल्याजवळ, 60,000 आले. म्हणजे 1000 भागाचे 20 रुपयानं 20,000 रुपये जास्त आले आपल्याकडे. एवढं कळलं. पुढे जाऊया. आता समोर काय म्हटलंय त्यांनी, म्हणजे त्या 1000 भागाचं काय केलं त्यांनी, कारण हे जे 60,000 आहे हे स्थानांतरित करावं लागेल ना. स्थानांतरित करताना नोंद काय होते, भाग प्रार्थना राशी खाते नावे, भाग प्रार्थना राशी खाते नावे जेवढे जमा झाले तेवढे नावे किती, 60,000. मग हे 60,000 स्थानांतरित करायचे आपल्याला, तुम्हाला बरोबर. 60,000 रुपये स्थानांतरित करताना भाग भांडवल खाते जमा, भाग प्रार्थना राशी खाते नावे, भाग भांडवल खाते जमा जेवढे भाग तुम्ही विकायला काढले तेवढे. किती भाग विकायला काढले, 2000. भागाचे 20 रुपयाने किती होते, 40,000. ठीक आहे. मग आता राहिले कोणते भाग, 1000 भाग जास्तीचे. किती भाग राहिले तुमचे, 1000. 2000 भागाचे 20 रुपयाने 40,000 तुम्ही काय केले, या 60,000 जे प्रार्थना राशी तुम्हाला मिळाली त्याच्यापैकी तुम्ही काय केले, 60,000 प्रार्थना राशी खाते नावे जमा आहे ना, प्रार्थना राशी खाते 60,000, तर नावे किती होते, 60,000. मग त्याच्यातले भागभांडवल खात्याला किती जाते, ऍक्च्युअल जेवढे भाग तुम्ही वाटणार आहे. किती भाग वाटाल तुम्ही, 2000. मग 2000 भागाचे पैसे कोणाला गेले, भागभांडवल खात्याला. मग आता 1000 भाग तुमच्याकडे जास्त आहे. मग त्या 1000 भागाचं काय केलं यांनी, 2 गोष्टी करू शकते तो. एक तर ते पैसे परत करू शकते किंवा पुढच्या हप्त्याला म्हणजे आवंटनला किंवा वाटपाला स्थानांतरित करू शकते. बघा काय म्हटलंय ते सांगतेच तो आपल्याला. बघा 3000 भागासाठी अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 2400 भागांचे अर्ज करणाऱ्यांना 2000 भागाचे आवंटन करण्यात आले. काय म्हणते, 2400 भागाचे अर्ज करणाऱ्यांना 2000 भागाचे आवंटन करण्यात आले. आता लक्ष द्या, 2400 भागाचे अर्ज करणाऱ्यांना 2000 भागाचे वाटप करण्यात आले. मग याच्यात जे 400 भाग आहे याचे पैसे कशाला जाईल, आवंटनला. कशाला, आवंटनला. 2400 भागाचे अर्ज करणारे लोक, 2400 भागाचे अर्ज करणारे लोक त्यांना किती भाग वाटप करण्यात आले, 2000. कारण भाग किती विकायचे, 2000. मग याच्यात किती भाग आहे, 400. यांना जर आवंटन करण्यात आलं आणि याच्यात जर 400 भाग आहे तर या 400 भागाचे पैसे कोणाला गेले, आवंटनला. जर इथं समजलं नाही तर पुढे जाऊ, आणखी पुढे जाऊ. बघा काय म्हणते तो, उरलेल्या 600 भागांचे अर्ज अस्वीकृत करण्यात आले. उरलेल्या, मला सांगा अर्ज किती भागासाठी आले, 3000. त्याच्यापैकी 2400 भागवाल्यांना काय करण्यात आले, आवंटन. 00, 10तून 4 गेले, 6 दिला 0. किती भाग उरले, 600. उरलेल्या 600 भागांचे अर्ज अस्वीकृत करण्यात आले आणि अर्जदारांना त्यांनी अर्जासोबत जमा केलेली राशी परत करण्यात आली.
म्हणजे 600 भागाचे पैसे काय केले, परत केले. 600 भागाचे पैसे परत केले म्हणजे 400 भागाचे पैसे काय केले, आवंटनला स्थानांतरित केले. कळलं काय? म्हणजे यांनी दोन्ही गोष्टी केल्या. किती भागाचे अर्ज जास्त आले होते, 1000. 1000 पैकी 600 भागाचे पैसे परत केले म्हणते. मग अजून उरले किती, 400. ह्या 2400 मधले ह्या 400, 600 आणि 400, 600 प्लस 400, 1000 झाले ना. बरोबर 1000 भागाची विल्हेवाट लावली त्यानं. 400 भागाचे पैसे कोणाला जाईल मग, आवंटनला. 600 भागाचे पैसे कोणाला जाईल, बँकेला वापस. 600 भागाचे पैसे परत केले ना, म्हणजे इथं काय येईल, भाग आवंटन खाते जमा. आवंटन खाते जमा किती भागाचे, 400 भागाचे. आणि बँक खाते जमा, बँक खाते जमा 600 भागाचे पैसे. कळलं का? 1000 भागाचे तुमच्याकडे जास्त आले ना पैसे, त्यातले त्यांना काय केले, 400 भागाचे आवंटनला. मग 400 गुणेला 20, 0 0 0 बेचोक 8. आणि 600 भागाचे 20 रुपयानं, 0 0 0 बेसक 12, 12,000. 8,000 रुपये आवंटनला जाईल. आणि 8,000 आवंटनला, 400 भागाच्या आवंटनला, 600 भागाचे 12,000 बँकेला वापस गेले. 600 भागाचे पैसे परत केले म्हणते का नाही, मग 400 भागाचे पैसे कशाला जाईल, आवंटनला. मग इथं काय लिहू आपण, भाग प्रार्थना राशी स्थानांतरित केल्याबाबत. सांगा आता इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? किती भाग विकायला काढले तुम्ही, 2000. किती अर्ज आले, 1000 अर्ज जास्त आले. मग पैसे जेव्हा मिळाले तेव्हा 3000 भागाचे पूर्ण मिळाले. बँक खाते नावे भाग प्रार्थनाचे खाते जमा. मग जेव्हा ते स्थानांतरित करतो आपण तेव्हा भाग प्रार्थना राशी खाते जेवढे जमा झाले तेवढे नावे. भाग भांडवल खाते जमाला जातात ॲक्च्युअल भागाचे पैसे. किती भागाचे अर्ज आले, 3000. त्याच्यात पैशात काही कमी जास्त आहे का, नाही. पण त्याच्यात 2000 भागच आपण ॲक्च्युअल विकायला काढले होते. तर 2000 भागाचे 20 रुपयाने 40,000 भाग भांडवल खाते जमा. मग उरले 1000 भाग. तर 1000 भागाचं काय केलं त्यानं, 2400 भाग धारण करणाऱ्यांना 2000 भागाचं वाटप केलं आणि 600 भाग अर्ज अस्वीकृत केले, त्याचे पैसे परत केले. मग 600 भागाचे पैसे जर परत केले, मग ह्या 2400 मधले उरले किती, 400. ते कोणाला जाईल, आवंटनला. मग 600 भागाचे पैसे बँक खाते जमा आणि 400 भागाचे पैसे भाग आवंटन खाते जमा. 400 भागाचे 20 रुपये आहे ना अर्जाचे पैसे होईल ते 20 रुपयानं 8,000. हे वापस केले 600 भागाचे 20 रुपयानं 12,000. ठीक आहे, अर्जाचा कार्यक्रम संपला. आता आपल्याकडे किती भाग आहे, 2000. किती भागाचं आवंटन केलं आपण, 2000 भागाचं आवंटन केलं. पुढे जाऊ. आवंटनावर किती रुपये, 50. पण त्याच्यावर काय प्रवेजी आहे. मी काय म्हटलं, पैसे मागताना काय पाहायचं, प्रवेजी किंवा कसर. पैसे मिळताना काय पाहायचं, आगाऊ किंवा थकीत हप्ता. मग पैसे मागताना काय पाहायचं आहे, प्रवेजी आहे की कसर आहे. मग प्रवेजी कसर आहे का, आहे. प्रवेजी आहे ना, बघा ना. आवंटनवर किती रुपये, 50. त्याच्यात काय आहे, प्रवेजी सह. मग प्रवेजी सह आहे तर प्रवेजी किती आहे, 20 रुपये. म्हणजे 20 त्याच्यात ॲड आहे. प्रवेजी असन तर ॲड असते आणि कसर असन तर मायनस असते, म्हणजे कमी केले असते त्याच्यातून. मग त्याच्यात ॲड केले आहे 50 मध्ये. म्हणजे 30 रुपये आवंटनचे आहे आणि 20 रुपये प्रवेजी आहे त्याच्यात. अशा 50 आहे ते. कळलं ना. मग 50 रुपये आवंटनाचे आपण मागू ना. मागताना काय पाहायचं, प्रवेजी किंवा कसर. प्रवेजी आहे. प्रवेजी म्हणजे काय, जास्तीचे पैसे की कमी पैसे. जास्तीचे म्हणजे फायदा की नुकसान. फायदा कुठं जाते, जमाला. मग आवंटनचे पैसे जनरली नोंद कशी होते आवंटनची, भाग आवंटन खाते नावे भाग भांडवल खाते जमा. एक पद जमाला वाढेल ना, कोणतं, भाग प्रवेजी. मग इथं काय होईल, भाग आवंटन खाते नावे भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा, भाग प्रवेजी खाते जमा. भाग प्रवेजी खाते जमा. आता जेवढे रुपये इथे दिलेले आहे की नाही, 50, तर पूर्ण आवंटन खाते नावे लिहायचे. 50 रुपयानं 2000 भागाचे. किती भागाचे, 2000 भागाचे आवंटन केले ना. 1000 भागाची विल्हेवाट लावली आहे ना ऑलरेडी. 3000 जरी अर्ज आले
तरी आपण 1000 भागापैकी 600 भागाचे पैसे परत केले, 400 भागाच्या आवंटनला, म्हणजे 2000 भागाचं वाटप केलं. करा 1 2 3 4 5 2 10, म्हणजे किती झाले 1 लाख. 1 लाख रुपये आपण भाग आवंटन खाते नावे. ठीक आहे. मग भाग भांडवल खाते जमाला कोणती रक्कम जाते? ॲक्च्युअल. मग भाग जास्त आहे की रक्कम जास्त आहे? रक्कम जास्त आहे. इथं 50 आहे ना, त्याच्यात 20 रुपये प्रवेजी आहे, 30 रुपये भाग भांडवल खात्याला. 30 रुपये भाग भांडवल खात्याला, 2000 भागाचे 30 रुपये ना, 3 2 6, 60,000 इथे. पहा ना, 2000 गुणेला किती? 30, आणि 2000 गुणेला 20 प्रवेजी आहे, बरोबर ना. 1 2 3 4, 3 2 6, 1 2 3 4, 2 2 4, 60,000 आणि 40,000. 60,000 रुपये भाग भांडवल खात्याला, प्रवेजी किती रुपये? 20 रुपये. तर किती येते ते? 40,000. इथं काय लिहू आपण? भाग आवंटनाची रक्कम 2000 भागांवर प्रवेजीसह मागविल्याबाबत. ठीक आहे. ओके. आता मागताना आपण पूर्ण पैसे मागितले 1 लाख, मागताना पूर्ण मागितले, प्रवेजीसह 1 लाख रुपये मागितले. परंतु आवंटनचे 1 लाख रुपये मागितले आपण, परंतु आवंटनचे 1 लाख रुपये जरी मागितले आपण, मागताना पूर्ण मागितले, पण आवंटनचे 1 लाख रुपये मागितले, परंतु अर्जाचे जे जास्त आले होते पैसे, अर्जाचे जास्त आले होते ना 1000 भागाचे, त्यातले काही पैसे आपण आवंटनला स्थानांतरित केले. पहा किती? 8000. पहा, भाग आवंटन खाते नावे मागताना काही प्रॉब्लेम नाही आहे, मागताना काही प्रॉब्लेम नाही, कारण मागताना पूर्ण मागायचे, पण मिळताना जे अर्जाचे पैसे जास्त मिळाले होते आपल्याला, त्यातले 400 भागाचे पैसे आवंटनला स्थानांतरित नाही केले का आपण? 8000. मग 1 लाखातले 8000 रुपये ऑलरेडी मिळाले, म्हणजे आपल्याला 1 लाखातले 8000 मिळणार नाही. मग 1 लाखातले 8000 मिळणार नाही, तर पैसे किती भेटणार आपल्याला? 92,000. अरे बाबा, 1 लाख रुपये मागितले की नाही आपण, मागताना पूर्ण मागायचे. जे कमी भेटते किंवा ऑलरेडी भेटते ते मायनस केव्हा होते? जेव्हा मिळते तेव्हा. मग मला सांगा, कमी देऊन राहिला काय तो? कमी नाही देऊन राहिला. थकीत करून राहिला का तो पैसे? थकीत नाही होऊन राहिले. कोण आवंटनचे पैसे कोण दिले नाही असं कोणी आहे का? पहा, अर्जासोबत प्राप्त अतिरिक्त राशीचे समायोजन आवंटनामध्ये करण्यात आले. सर्व येणे रकमा योग्य वेळी मिळाल्या. केवळ श्री मंदार यांना 80 भागाचे आवंटन करण्यात आले होते. ते प्रथम याचना आणि अंतिम याचना राशी देण्यास अपयशी ठरले. कोणती राशी देण्यास अपयशी ठरले? ते प्रथम याचना अंतिम याचना. म्हणजे आवंटनचे पैसे त्यांना थकीत केले का? नाही. मग थकीत नाही झाले पैसे. 1 लाख रुपये आपण मागितले, 1 लाखातले थकीत नाही झाले, पण 1 लाखातले पैसे आपल्याला 8000 कमी भेटन. काऊन कमी भेटन? कारण जे अर्जाचे पैसे जास्त आले होते त्यातले आपण आवंटनला स्थानांतरित केले आहे, म्हणजे हे पैसे ऑलरेडी मिळाले आपल्याला 8000 आहे 60,000 मध्ये. समजलं? म्हणजे आवंटनला जे 400 भागाचे 8000 रुपये गेले होते ना, ते 8000 रुपये आपल्याला कमी मिळाले आता, कारण त्या लोकांनी त्या 400 भागवाल्यांनी पैसे दिले आहे ना आपल्याला 8000. तर 1 लाखातले 8000 कमी भेटन, म्हणजे आता किती भेटन आपल्याला? 92,000. मग थकीत बिकीत झाले का? नाही, थकीत बिकीत नाही. मग नोंद काय होईल? बँक खाते नावे भाग आवंटन खाते जमा. भाग आवंटन खाते जमा. भाग आवंटन खाते नावे किती झाले? 1 लाख. तर जमा किती व्हायला पाहिजे? 1 लाख. पण ऑलरेडी जमा झाले आहे ना 8000, म्हणून इथे किती येते? 92,000. इथे किती येते? समजला का? इथे लिहू. मग तुम्ही म्हणा बँक खातेही तुम्ही कमी केले 8000, तर बँक खाते इथं ऑलरेडी 8000 वाढले आहे ना. याच्यात 8000 आहे ते बँकेत नावेला, आणि इथं ते आवंटन खात्याला जमाला गेले 8000, म्हणून आवंटनमधूनही 8000 कमी झाले, बँकेतूनही 8000 कमी झाले. इथे काय लिहू आपण? भाग आवंटनाची रक्कम मिळाल्या बाबा. कमी मिळाले वगैरे आहे का? नाही, कमी नाही मिळाली. कमी मिळाली नाही, पूर्ण मिळाली आहे 92,000. कसे काय? मागितले तर मग 1 लाख, मग 92,000 कमी नाही मिळाले काय?
कमी नाही मिळाले. 92 काऊन मिळाले? 1 लाख मागितले, त्यातले 8 पहिलेच भेटले ना, अर्जातले ट्रान्सफर केले ना आपण. अरे बाबा, समजा इलेक्ट्रिक बिल आलं तुम्हाला 500 रुपये. हां, इलेक्ट्रिक बिल आलं, तुम्ही ऑनलाईन भरायचा प्रयत्न केला, इलेक्ट्रिक बिल ऑनलाईन भरायचा प्रयत्न केला, पण पहिलं ट्रान्झॅक्शन तुमचं फेल झालं. सॉरी, फेल नाही झालं, प्रोसेसिंग दाखवत आहे. काय दाखवत आहे? प्रोसेसिंग, म्हणजे पेमेंट झालं नाही. तुमच्या बाबानं बिल तिथं नेऊन भरलं, कुठं? ऑफिसमध्ये नेऊन भरलं, म्हणजे तुमच्या बाबाने बिल भरलं, इकडे प्रोसेसिंग दाखवते, त्यांनी बिल भरल्यानंतर हे सक्सेसफुल झालं. मग आता एक बिल 2 वेळा भरलं गेलं, म्हणजे बिल किती होतं? 500. पैसे किती भरले? 1000. मग तुम्ही पैसे मागायला जाता काय? नाही. काय होते ते बिल? फॉरवर्ड होते. काय फॉरवर्ड होते? पुढच्या महिन्यात फॉरवर्ड होते. पुढच्या महिन्यात जर तुम्हाला बिल आलं, समजा 500 रुपये तुमचे कटले याच्यातले, मग तुमचे 500 रुपये काय आहे? ॲडव्हान्स आहे त्यांच्याकडे. ते काय करते मग? हे 500 रुपये पुढच्या महिन्याला फॉरवर्ड करते. मग पुढच्या महिन्यात जर तुम्हाला 400 रुपये बिल आलं, तर तुमच्या घरी बिलच येत नाही. काऊन? बिलच जनरेट होत नाही तुमचं. का बरं बिल जनरेट होत नाही? कारण तुमचं बिल -100 रुपये राहते. तुमचं बिल मायनसमध्ये गेलं ना, किंवा 500 रुपये जरी बिल आलं तरी तुम्हाला बिल येत नाही, कारण बिल तुमचं 0 होऊन जाते. कारण हे 500 पुढच्या हप्त्यात कापून भेटते ना, नाही कळलं? तसंच आता तुम्ही अर्जाचे पैसे तुम्हाला जास्त भेटले होते 1000 भागाचे, त्यातले तुम्ही 600 भागाचे पैसे परत केले, 400 भागाच्या आवंटनला स्थानांतरित केले. मग आवंटनचे मागताना किती मागितले? 1 लाख, पण त्यातले 8000 तुम्हाला पहिलेच भेटले, अर्जाचे जास्तीचे भेटले होते ते. मग तुम्हाला आता किती भेटन? 92,000, कारण की तुम्हाला 8000 ऑलरेडी मिळाले. कळलं ना? ते ॲडव्हान्स मिळाले नाही. ते ॲडव्हान्स मिळाले आहे का? ते आपण अर्जाचे जास्त भेटले होते ते स्थानांतरित केले, म्हणून ते कमी मिळाले. ते ना आगाऊ आहे ना थकीत आहे. कळलं? म्हणून आगाऊ थकीतची नोंद आली का याच्यात? नाही. ते ऑलरेडी अर्जाचे पैसे आपण समायोजित केले होते आवंटनला, म्हणून ते इथं मिळताना कमी मिळाले. म्हणजे जे खाते ऑलरेडी जमा झाले होते तेवढ्या रुपयानं, तेवढ्याच रुपयानं ते खाते काय झाले? कमी झाले जमाला. समजलं ना? जसं आवंटन खाते नावे 1 लाख आहे, तर मग आवंटन खाते जमा 1 लाख आले पाहिजे की नाही? मग आवंटन खाते इथं किती जमा आहे? 8. इथं किती जमा आहे? 92. 92 आणि 8 1 लाख. पुढे जाऊया. त्याच्यानंतर पहा, आवंटन नंतर आवंटनचा हप्ता संपला आपला. त्याच्यानंतर आहे प्रथम याचना. प्रथम याचनेची रक्कम मागू आपण. प्रथम याचनेवर प्रवेजी कसर आहे का? मागताना काय पाहायचं? प्रवेजी कसर. प्रवेजी कसर नाही आहे म्हणजे सरळ नोंद. भाग प्रथम याचना खाते नावे, भाग प्रथम याचना खाते नावे, भाग भांडवल खाते जमा, भाग भांडवल खाते जमा. किती? 20 रुपयानं 2000 भागाचे, 2000 भागाचे 20 रुपयानं, बेदोनी 4, 4 शून्य, 40,000 होते. 40,000. इथं काय लिहू आपण? 2000 भागांवर भाग प्रथम याचना केल्याबाबत. ठीक आहे. आता प्रथम याचनेची रक्कम मिळणार. मग प्रथम याचनेची रक्कम मिळणार, प्रथम याचनेची रक्कम मिळणार तेव्हा काय पाहायचं? आगाऊ किंवा थकीत. मग आगाऊ मिळाले का कोणते? नाही, पण थकीत आहे. पहा, श्री मंदार यांना 80 भागाचे वाटप करण्यात आले होते, म्हणजे आवंटन करण्यात आले होते. ते प्रथम याचना अंतिम याचना राशी देऊ शकले नाही. कोणती राशी देऊ शकले नाही मंदार? हां, मग मला तुम्ही सांगा, 80 भागाचे प्रथम याचनेचे पैसे तो देऊ शकला नाही. 80 भागाच्या प्रथम याचनेचे रुपये 20, 00 82 16, 1600 रुपये तुम्हाला काय मिळणार नाही. म्हणजे काय झाले? थकीत. अबे दिले नाही ना त्यानं, मग पैसे थकीत नाही झाले का? मग जर डायरेक्ट पूर्ण पैसे मिळाले असते प्रथम याचनेची नोंद काय झाली असती? बँक खाते नावे भाग प्रथम याचना खाते जमा. पण 1600 रुपये कमी मिळेल, म्हणजे काय झालं? नुकसान. नुकसान कुठे जाते? नावेला. मग भाग थकीत हप्ता खाते नावे. इथं काय नोंद होईल मग? बँक खाते नावे भाग थकीत हप्ता, भाग थकीत हप्ता खाते नावे
भाग प्रथम याचना खाते जमा. जेव्हा पूर्ण पैसे मिळते तेव्हा नोंद काय करतो, प्रथम याचनेचे पैसे मिळाले मग बँक खाते नावे प्रथम याचना खाते जमा. पण इथं थकीत हप्ता खाते नावे काऊन आलं, कारण 1600 रुपये कमी मिळेल ना. प्रथम याचनेचे किती रुपये मागितले तुम्ही, 40,000 टोटल. प्रथम याचना खाते नावे 40 जमा 40. 40 मधले किती मिळणार नाही तुम्हाला, 1600. म्हणजे 1600 रुपये काय झाले, थकीत. थकीत. मग 40,000 मधून 1600 मिळणार नाही. मायनस करा 1600. 0 0 10तून 6 गेले 4 हातचा दिला, 10तून 2 गेले 8 हातचा दिला, 4तून 1 गेला 3. 38,400 रुपये आपल्याला मिळणार. कळलं का. 80 भागाचे पैसे मिळाले नाही. 2000 मधून 80 मायनस करा मग, म्हणजे किती येते, 1920 भागाचे पैसे मिळाले. 1920 गुणिले 20 केले तरी 38,400 येते. इथं काय लिहायचं, भाग प्रथम याचना रक्कम 80 भाग सोडून मिळाल्याबाबत. पुढे जाऊया. अंतिम याचना पहा. अंतिम याचना किती रुपये, 30 रुपयानं 2000 भागाचे 60,000 होते. 3 दुनी 6, 60,000 रुपये मागू आपण. भाग अंतिम याचना खाते नावे. अंतिम याचना खाते नावे. मागताना प्रव्याजी कसर पाहिजे, पण आहे नाही. भाग भांडवल खाते जमा. इथं काय लिहू, 2000 भागांवर काय म्हणाले, 2000 भागांवर अंतिम याचना केल्याबाबत. याचना म्हणजेच मागणी केली. पुढे जाऊया. हां, किती रुपये, 60,000 ना. 30 रुपयानं 2000 भागाचे 60,000. मग आता मिळणार तेव्हा बँक खाते नावे. अंतिम याचनेचे पैसे मिळाले नाही आहे. 80 भागाचे. भाग थकीत हप्ता खाते नावे. भाग अंतिम याचना खाते जमा. अंतिम याचना खाते जमा. मग मला सांगा, अंतिम याचनेचे पैसे किती मागितले, 60. तर जमा किती होईल, 60. मग 60,000 मधले 80 भागाचे 30 रुपयानं, 80 भागाचेच ना, अंतिम हप्त्याचे किती, 30. 0 0 8 2400 रुपये काय होणार, थकीत. मग 60,000 मधून 2400 मायनस करा. 0 0 10तून 4 गेले 6 हातचा दिला, 10तून 3 गेले 7 हातचा दिला, 57,600. इथं काय लिहू, भाग अंतिम हप्त्याची रक्कम 80 भाग सोडून मिळाल्या. 80 भाग सोडून मिळाली. पुढे जाऊया. अंतिम हप्ता संपला. आता काय करा म्हणते, पुढे काहीतरी आहे बघा. अंतिम हप्त्यानंतर पहा, पुढे जाऊया. अंतिम हप्त्यानंतर तर हप्ते नाही आहे, पण पुढं दिलं आहे पहा. अर्जासोबत प्राप्त अतिरिक्त राशीचे समायोजन आवंटनमध्ये करण्यात आले. सर्व येणे रकमा योग्य वेळी मिळाल्या. केवळ श्री मंदार यांना 80 भागाचे आवंटन करण्यात आले होते. ते प्रथम याचना अंतिम याचना राशी देण्यास अपयशी ठरले. त्यामुळे यांना कोणते पैसे दिले नाही, प्रथम याचना अंतिम याचना. पहा, प्रथम याचनेचे पैसे मिळताना थकीत हप्ता आला, अंतिम याचनेचे पैसे मिळताना थकीत हप्ता आला. बरोबर आहे. म्हणून त्याच्याकडील भाग काय करण्यात आले, जप्त करण्यात आले. त्याच्याकडील भाग जप्त करण्यात आले. मग त्याचे भाग काय करायचे, आपल्याला जप्त करायचे आहे. कोणाचे, मंदारचे भाग काय करायचे, जप्त. जप्त करताना नोंद होते भाग भांडवल खाते नावे. भाग भांडवल खाते नावे. भाग प्रव्याजी खाते नावे. प्रव्याजी आहे याच्यात, परंतु यांना पैसे कोणते दिले नाही, प्रथम आणि अंतिम हप्ता. मग प्रथम आणि अंतिम हप्त्यात प्रव्याजी आहे का, म्हणून याच्या नोंदीत प्रव्याजी येत
काय येत नाही? यानं जर आवंटांचे पैसे दिले नसते, अरे बाबा प्रवेजी कशावर आहे? मग आवंटांचे पैसे दिले आहे यानं, म्हणजे यानं प्रवेजी दिले आहे, म्हणून याच्या नोंदीत प्रवेजी येत नाही. कारण यानं प्रवेजीचे पैसे दिले आहे ना. यानं जर प्रवेजीचे पैसे दिले नसते, म्हणजे आवंटांचे पैसे दिले नसते, तर आपलं प्रवेजीचं नुकसान झालं असतं, म्हणजे प्रवेजी मिळाली नसती ना मग आपल्याला. आता यानं कोणते पैसे दिले नाही? प्रथम अंतिम हप्ते. प्रथम आणि अंतिम हप्त्यावर प्रवेजी आहे का? म्हणजे यानं प्रवेजी दिली आहे, म्हणून याच्या नोंदीत प्रवेजी येत नाही. मग नोंद होते भागभांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा. याच्या नोंदीत प्रवेजी का नाही आली समजलं काय? कारण यानं आवंटांचे पैसे दिले आहे, ज्याच्यावर प्रवेजी आहे. प्रवेजी ज्याच्यावर आहे ते जर पैसे यानं दिले नसते तर याच्या नोंदीत प्रवेजी किंवा कसर येते उलट्या साईडला. प्रवेजी तशी कुठे येते? प्रवेजी तशी कुठे येते? जमाला. जप्तीच्या वेळेस कुठे येते? नावेला. मग यानं प्रवेजीचे पैसे दिले आहे का? दिले आहे, म्हणून याच्या नोंदीत प्रवेजी नाही आहे. नुकसान केलं काय प्रवेजीचे आहे ना आपलं? प्रवेजी दिले नाही ना, म्हणून. ज्या ज्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्याचे खाते जमा होते. भाग जप्ती खाते जमा नंतर ज्या ज्या हप्त्याचे पैसे दिले नाही, कोणते दिले नाही मग त्यानं? भाग प्रथम याचना खाते जमा, भाग अंतिम याचना खाते जमा. किंवा हे सोपं पण करू शकतो आपण. कसं? भागभांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा आणि भाग थकीत हप्ता खाते जमा. भाग थकीत हप्ता खाते, थकीत पैसे जमाले जाते. कोणते पैसे जमाले जाते? थकीत. हे थकीत हप्ते आहे दोन्ही. भागभांडवल खाते नावे हे नंतर लिहायचं जप्तीच्या वेळेस. भाग जप्ती खाते जमा म्हणजे कोणते पैसे? मिळालेले. मग मिळाले कोणते आहे? अर्जाचे ना आवंटनचे. पण आवंटनवर प्रवेजी आहे, नोंदीत प्रवेजी आहे का? नाही, म्हणून प्रवेजी सोडून घ्यायचे. मग अर्जाचे किती? 20. आवंटनचे किती घ्यायचे मग? 30. 20 आणि 30 50. गुन्हेला किती भाग आहे? 80. 0 0 5 8 म्हणजे किती? भाग जप्ती खाते जमा 4000. मिळालेले आणि थकीत कोणते आहे? प्रथम हप्त्याचे 20. हे बा प्रथम हप्त्याचे थकीत झाले नावे किती? 1600. आणि अंतिम हप्त्याचे किती थकीत झाले? 2400. 80 गुन्हेला 20, 80 गुन्हेला 30. 4000 5 6 7 600 आणि 400 100 म्हणजे किती झाले? 8000. 8000. इथं काय लिहू आपण? श्री मंदार चे 80 भाग जप्त केल्या भाग. काऊन जप्त केले याचे भाग? त्यानं प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे दिले नाही म्हणून. मग नंतर काय केलं? ते सर्व केतन यांना प्रतिभाग 80 पूर्ण दत्त म्हणून पुनर्निर्गमित करण्यात आले. किती रुपयानं विकले त्यानं? पुन्हा 80 रुपयानं. पहिले कितीनं विकले होते? 100नं. त्याच्यात 20 प्रवेजी होती. आता यांना कितीनं विकले? म्हणजे 100चे भाग पहिले त्यांना 120 विकले, बरोबर, प्रवेजीवर. म्हणजे कमीत कमी 100 रुपयाला तरी विकायला पाहिजे होते, पण यांना 100 पेक्षा कमी रुपयाला विकले, म्हणजे 20 रुपये कसरीवर विकले. मग पहिले कसर होती का? नाही. म्हणजे आता 20 रुपये कसर आहे म्हणजे नुकसान झालं. नुकसान कुठे जाते? नावेला, म्हणजे कसर. पण कसर लिहायचं का? का लिहायचं नाही कसर? कारण पहिले कसर होती का? मग आता कसर आहे. तर कसर, आताची कसर आधीची कसर असती तर कसर खाते नावे लिहिलं असतं. पण कसर आहे का? पहिले कसर होती का? नाही. मग आताची कसर 20 रुपये जे कमी घेतले ते कोणत्या नावाने लिहायचे? जप्ती खाते. मग आता पुन्हा विकले तर नोंद काय होत असते? पुन्हा विकले तर पैसे येते बँक खाते नावे, भागभांडवल खाते जमा. बँक खाते नावे भाग जप्ती खाते नावे, भाग जप्ती खाते नावे म्हणजे कमी घेतलेले पैसे 20 रुपये, आणि भाग भांडवल खाते जमा. नाही कळलं? 80 रुपयानं विकले 80 भाग. 8 8 6400. 80 रुपयानं 80 भाग विकले ना, आणि 20 रुपये कसरीवर. 80 गुण्याला 20, 8 2 1600. 1600. 6 1 7 8000. इथं काय लिहू? जप्त केलेले 80 भाग, जप्त केलेले 80 भाग रुपये 20 20 नाही, रुपये 80 प्रतिभाग प्रमाणे
पुनर्निर्गमित केल्या। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, काय सांगितली होती? जप्त केल्यानंतर जर पुनर्निर्गमित केले तर जप्ती खाते उघडून त्याची शिल्लक भांडवल निधीला स्थानांतरित करावी लागते। किती भाग जप्त केले? 80। किती विकले? 80च। मग जप्ती खाते उघडा। जप्ती खाते जमा आहे पा, इकडे आहे का जप्ती खाते? नाही आहे। जप्ती खाते जमा किती आहे? 4000। जप्ती खाते नावे किती आहे? 1600। 4000 जमाला तेच नावेला, 4000 मधून 1600 गेले किती राहिले? 2400। करून पहा भाव मायनस 0 0, 10तून 6 गेले 4 हातचा दिला, 4तून 2 गेले 2। 2400 रुपये कुठे आले? जप्ती खात्याच्या नावेला। भाग जप्ती खाते नावे, भांडवल निधी खाते जमा। इथं काय लिहायचं? जप्त केलेल्या पुनर्निर्गमित भागांवर झालेला लाभ स्थानांतरित केल्याबाबत। लाभ म्हणजे मला तुम्ही सांगा, ऐका, लाभ कोण म्हटलं मी? लाभ कोण म्हटलं? आपण 80 भागाचे प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे दिले नाही त्यानं, म्हणून त्याचे भाग जप्त केले। जप्त केले, जे भाग जप्त केले त्याच्यावर किती रुपये मिळाले होते? ऑलरेडी मिळाले होते 4000 मिळाले होते ना। अबे जेव्हा जप्त केले होते तेव्हा त्याच्यावर पैसे मिळाले होते ना 4000, मग ते पैसे वापस केले का आपण? नाही, मग ते तर मिळालेच होते ना। आता समजा किस्तीवर गाडी घेतली एखाद्यानं आपल्याजवळून, गाडी घेतली किस्तीवर, 2000 रुपये महिना किस्त आहे, 2000 रुपये महिना किस्त आहे, 60,000ची गाडी आहे, 2000 रुपये महिना 30 महिने, 30 दुनी 60,000 जमा करायचे त्याला, बरोबर? 2000 रुपये महिना किस्त आहे। आता 2-2000 2-2000 10 महिने भरले त्यानं। किती महिने भरले? 10 महिने, म्हणजे 10 दुनी 20,000 त्यानं भरले, म्हणजे 20,000 आपल्याला प्राप्त झाले। पण 11वा 12वा हप्ता त्यानं भरलाच नाही, मग आपण काय केलं? गाडी जप्त केली, बरोबर आहे? आता आपल्याकडे ऑलरेडी किती रुपये आले? 20,000 आले। आता आपण ते गाडी 40,000 विकायला पाहिजे, पण आपण ते गाडी 50,000 विकली, जास्त रुपयाला विकली। 60,000ची गाडी 10 महिन्यांना आपण किती रुपयात विकली? 50,000 विकली। विकायला किती रुपयात पाहिजे होती? 40,000, पण विकली किती? 50,000, म्हणजे 10,000 फायदा नाही झाला काय? म्हणजे भाग विकले आपण, त्यानं प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे दिले नाही, जप्त केले। मग जप्त केले तेव्हा त्यानं जे पैसे भरले होते ते वापस केले काय? यानं जे 20,000 भरले होते ते वापस करते काय बँक? नाही करत, ते तर त्याचा दंड आहे ना तो। त्यानं हप्ते भरले नाही म्हणून गाडी जप्त केली ना, हप्ते भर गाडी घेऊन जाय, नाही तर मग ते गाडी कंपनी बँक दुसऱ्याला विकते, बरोबर ना? मग किती रुपये आले होते? 4000। मग जेव्हा पुन्हा विकले भाग, पुन्हा विकले तेव्हा किती रुपयाला विकले? विकले तेव्हा 6400 ला विकले, तेव्हा किती नुकसान झालं आपल्याला? 1600। आपण 80 रुपये डिस्काउंट न विकले भाग, मग कारण ऑलरेडी 4000 भेटले होते ना आपल्याला, मग 4000 ऑलरेडी भेटले होते, त्यात आपण 1600 रुपये डिस्काउंट न विकले नंतर, म्हणजे 1600 रुपये आपण नुकसान घेऊन विकले, तरी आपल्याला 2400 रुपये फायदा झाला। फायदा झाला काय? 80 रुपयाने विकले ना भाग, तरी 2400 रुपये लाभ झाला आपल्याला, लाभ झाला, लाभ पुनर्विक्री मध्ये। कळलं का तुम्हाला? जसं आता उदाहरणार्थ कोणी कोणी प्लॉट विकते, माहिती आहे तुम्हाला? प्लॉट विकते, मग त्याचा इसार करते, इसार पावती माहिती आहे तुम्हाला? मग इसार पावतीमध्ये नमूद करते की बा 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर मी खरेदी करणार, 6 महिन्यानंतर या तारखेला मी खरेदी करणार, या तारखेपर्यंत जर मी खरेदी केली नाही तर माझे जे 25% किंवा जे अमाऊंट आहे ती अमाऊंट डुबली बा असं समजण्यात येईल। जर त्या कालावधीत त्यानं खरेदी केली नाही तर त्याचे जे 25% रक्कम असते ते डुबते, म्हणजे जो मालक असते ना प्लॉटचा तो ते पैसे देण्यास म्हणजे नाही दिले तरी चालते, डुबले पैसे। कळलं का? असं असते ते, म्हणजे चूक कोणाची याच्यामध्ये? घेणाऱ्याची चूक आहे ना।
कारण घेणाऱ्यानं जर कालावधी घेतला तर त्या कालावधीत ते घ्यायला पाहिजे ना प्रॉपर्टी. नाही घेतली तर मग नुकसान कोणाचं होईल? त्याचं स्वतःच, कारण त्यानंच नाही घेतली. बरोबर ना? ठीक आहे, धन्यवाद.